नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 12th SP मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे त्यामधला फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट हा पार्ट बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कॅपिटल स्ट्रक्चर. आता कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर कॅपिटल कुठल्याही एखाद्या कंपनीचं आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट असले पाहिजे, ते कशा प्रकारे असलं पाहिजे, त्याचं प्रपोर्शन काय असलं पाहिजे, हे सगळं आपण डिटेल या सब टॉपिकमध्ये बघणार आहे. अ कंपनी can raise its capital from different sources, that is owned capital म्हणजे स्वतःचं कॅपिटल आणि borrowed capital म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की लोन घेतलं. ओके, or both म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ टू. द ओन्ड कॅपिटल कन्सिस्ट ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिझर्व्स अँड सरप्लस. कंपनीचं स्वतःचं जे कॅपिटल आहे त्याला आपण कुठल्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये घेऊ शकतो. एक तर इक्विटी शेअर कॅपिटल रेज करू शकतात किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल किंवा रिझर्व्स अँड सरप्लस. आता रिझर्व अँड सरप्लस हा पार्ट जो असा आहे की कंपनीचे जे काही प्रॉफिट्स असतात त्या प्रॉफिट्समधला ठराविक पर्सेंटेज पार्ट जर त्यांनी वेगळा बाजूला काढून ठेवला तर त्याला काय म्हणतात, रिझर्व्स अँड सरप्लस. ऑन द अदर हँड बॉरोड सोर्सेस, जे आपण लोन घेतलं तर त्याला कोणकोणते ऑप्शन्स आहेत, डिबेंचर्स आहेत, लोन्स आहेत एक्सेट्रा. म्हणजे लोन्स किंवा डिबेंचर्सच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, कॅपिटल रेज करू शकता. अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट सोर्सेस आर यूज्ड इन कॅपिटल स्ट्रक्चर. इट इज नथिंग बट सिक्युरिटी मिक्स. म्हणजे तुम्ही स्वतःचं कॅपिटल, ओन्ड कॅपिटल किती करणार आणि लोन करून कॅपिटल किती करणार, हे जे काही ठरतं याला काय म्हणतात, कॅपिटल स्ट्रक्चर. कॅपिटल स्ट्रक्चर मीन्स मिक्सअप ऑफ व्हेरियस सोर्सेस ऑफ फंड्स इन डिझायर्ड प्रपोर्शन. म्हणजे ओन्ड कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल याचं तुमचं जे काही प्रपोर्शन ठरलेलं आहे, किती पर्सेंटेजमध्ये असलं पाहिजे, म्हणजे ओन्ड कॅपिटल 60% असलं पाहिजे, बॉरोड कॅपिटल 40% असलं पाहिजे, याचं जे काही मिक्सचर करणं याला आपण काय म्हणतो, कॅपिटल स्ट्रक्चर. टू डिसाईड कॅपिटल स्ट्रक्चर मीन्स टू डिसाईड अपॉन रेशो ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ कॅपिटल. म्हणजे आता जसं मी म्हणालो की 60% 40% म्हणजे त्याचा रेशो आला 6:4 किंवा 3:2. हे डिसाईड करणं म्हणजे कॅपिटल स्ट्रक्चर डिसाईड करणं. आता कॅपिटल स्ट्रक्चरची जी डेफिनेशन दिली आहे ती आपण बघूयात. RH वेसल त्याची जी डेफिनेशन आहे ती आपण बघणार आहोत. द लॉंग टर्म सोर्सेस ऑफ फंड्स एम्प्लॉईड इन बिझनेस एंटरप्राइज. किंवा जॉन हॅम्प्टनची जी डेफिनेशन आहे ती आहे, अ फर्म्स कॅपिटल स्ट्रक्चर is the relationship between the debt and equity securities that makes up the firm's financing of its assets. म्हणजे कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनला त्यांच्या ज्या काही ॲसेट्स क्रिएट करायच्या आहेत त्या ॲसेट्स क्रिएट करण्यासाठी जे काही फंड्स त्यांना घ्यायचे आहेत त्या फंड्सचं जे काही कॉम्बिनेशन तयार करायचं आहे, डेट आणि इक्विटी. डेट म्हणजे पुन्हा एकदा लोन आणि इक्विटी म्हणजे ओन्ड कॅपिटल किंवा स्वतःचं शेअर, याचं कॉम्बिनेशन जे आहे त्याला आपण काय म्हणणार, capital structure. Thus capital structure is composed of owned funds and borrowed funds. Owned fund includes share capital, free reserves and surplus, whereas borrowed funds represent debentures, bank loans and long term loans provided by financial institution. म्हणजे हा पार्ट आपण मगाशी डिस्कस केला. ओके, आता ह्याच्यातला पुढचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे कॉम्पोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. कॉम्पोनंट्स. देर आर 4 बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. 4 बेसिक कॉम्पोनंट्स आहेत ते आपण बघूयात. त्यातलं पहिलं आहे इक्विटी शेअर कॅपिटल. आता हा पार्ट बऱ्याच जणांना माहीत पण असेल कारण बरेच जण शेअर मार्केटमध्ये ट्रेड करतात किंवा शेअर मार्केटबद्दल बऱ्याच जणांना माहिती पण आहे. इट इज द बेसिक सोर्स ऑफ फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस. इक्विटी शेअर्स आर शेअर्स विच गेट डिव्हिडंड and repayment of capital after it is paid to preference shares. They own the company. They bear ultimate risk associated with ownership. They carry dividend at fluctuating rate depending upon profits. म्हणजे शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल हा जो पार्ट आहे हा आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये इन डिटेल बघणार आहोत. पण मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगतो इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे काय. आता आपण मागच्या व्हिडिओ पण मध्ये एक उदाहरण बघितलं की आपण सपोज रिलायन्स कंपनीचे एक 10 शेअर्स परचेस केले.
आपण 10 शेअर्स रिलायन्स कंपनीचे परचेस केले म्हणजे आपण काय झालो, शेअर होल्डर झालो. म्हणजे एकूण समजा एक 10 लाख शेअर्स आहेत रिलायन्स कंपनीचे फॉर एक्झाम्पल, ओके, आणि आपण त्यातले 10 शेअर्स परचेस केलेले आहेत. वी आर द शेअर होल्डर्स ऑफ 10 शेअर्स ऑफ द रिलायन्स कंपनी. तर आपला जेवढा शेअर तेवढी कंपनीमध्ये आपली ओनरशिप, म्हणजे आपण थोडक्यात आपल्या शेअरपुरतं त्या कंपनीचे काय झालो, मालक झालो. ओके, मग आपण जर मालक असो तर आपल्याला तेवढी रिस्क पण बेअर करायला लागणार. उद्या जर कंपनी बुडाली किंवा उद्या जर कंपनी शटडाऊन झाली तर टोटल कंपनीला जेवढा लॉस होणार त्यातल्या आपला प्रपोर्शनचा जेवढा शेअर आहे तेवढाच लॉस आपल्याला पण बेअर करायला लागेल. आणि इक्विटी शेअर म्हणजे काय, तर कंपनी क्लोज डाऊन करताना, कंपनी वाइंड अप होताना किंवा कंपनी बंद होताना जेव्हा सगळ्यांना रीपेमेंट केलं जातं म्हणजे पैसे परत दिले जातात, त्याच्यामध्ये इक्विटी शेअर होल्डर्स सगळ्यात शेवटी असतात. म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर्सला अगोदर पैसे दिले जातात आणि ते दिल्यानंतर इक्विटी शेअर होल्डरला पैसे मिळतात. आता आपण जर एखाद्या कंपनीमध्ये इक्विटी शेअर्स परचेस केले तर आपण काय होणार आहे, ओनर ऑफ द कंपनी, बरोबर आहे, टू द एक्सटेंट ऑफ शेअर्स हेल्ड बाय अस, बरोबर. मग आपल्याला त्याच्यामध्ये रिटर्न काय मिळणार आहे, तर आपल्याला मिळणार आहे डिव्हिडंड. शेअर्सवरती जो रिटर्न मिळतो त्याला काय म्हणतात, डिव्हिडंड. आणि हा डिव्हिडंड फ्लक्च्युएटिंग असतो. फ्लक्च्युएटिंग म्हणजे चेंजिंग. कंपनीज ॲक्टनुसार जो इक्विटी शेअरवरचा डिव्हिडंड आहे त्याला फिक्स्ड रेट नाही, बरोबर आहे. म्हणजे एखाद वेळेस जर कंपनीला चांगले प्रॉफिट झाले तर ते 5%, 7%, 10% डिव्हिडंड देतील. पुढच्या वर्षी कदाचित 2% पण देतील, एखाद्या वर्षी ते देणार पण नाहीत. म्हणजे इक्विटी शेअर्सवर मिळणारा डिव्हिडंड हा फिक्स नाही, तो फ्लक्च्युएटिंग आहे आणि इट डिपेंड्स अपॉन प्रॉफिट्स. आणि प्रॉफिट झाले तरी डिव्हिडंड द्यायलाच पाहिजे असा काही रूल नाही आहे. हे झालं इक्विटी शेअर कॅपिटल. ओके, हा पहिला इम्पॉर्टंट कंपोनंट. सेकंड आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आता नावातच याच्या प्रेफरन्स म्हणजे त्यांना प्रायोरिटी दिली जाते किंवा त्यांना प्रेफरन्स दिला जातो. प्रेफरन्स शेअर्स कॅरी प्रेफरन्शियल राईट ॲज टू पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड हॅव प्रायोरिटी ओव्हर इक्विटी शेअर्स फॉर रिटर्न ऑफ कॅपिटल व्हेन द कंपनी इज लिक्विडेटेड. लिक्विडेशन ऑफ कंपनी किंवा लिक्विडेटेड ह्याचाच अर्थ वाइंडिंग अप ऑफ कंपनी म्हणजेच क्लोजिंग ऑफ कंपनी किंवा कंपनी बंद होताना. तर प्रेफरन्स शेअर्समध्ये नावातच आहे की त्यांना प्रेफरन्शियल राईट आहे. म्हणजे डिव्हिडंड देताना त्यांना इक्विटी शेअर होल्डर्सच्या अगोदर डिव्हिडंड मिळतो. कंपनी वाइंड अप होताना इक्विटी शेअर होल्डर्सच्या अगोदर त्यांना त्यांचं शेअर कॅपिटल रिटर्न केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं, दीज शेअर्स कॅरी डिव्हिडंड ॲट फिक्स रेट. त्यांना डिव्हिडंडचा रेट हा फिक्स असतो. इक्विटी शेअरसारखा त्यांचा फ्लक्च्युएटिंग रेट नसतो. म्हणजे एखाद्या कंपनीने जर प्रेफरन्स शेअर्स इश्यू करायचं ठरवलं तर त्याचा रेट ऑफ डिव्हिडंड हा त्यांना अगोदरच मेन्शन करायला लागतो. 5% प्रेफरन्स शेअर्स, 10% प्रेफरन्स शेअर्स, 8% प्रेफरन्स शेअर्स. याचा अर्थ त्या प्रेफरन्स शेअर्सवर कंपनी तुम्हाला इयरली 5%, 8%, 10%नी काय देणार आहे, डिव्हिडंड देणार आहे. त्याच्या पुढचा महत्त्वाचा कंपोनंट आहे रिटेन्ड अर्निंग्ज. रिटेन्ड अर्निंग्ज म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो रिझर्व्स. मगाशी जसं मी म्हणालो तसं की तुमच्या कंपनीमध्ये असलेले जे काही प्रॉफिट्स आहेत त्या प्रॉफिट्समधला दरवर्षीचा काही पार्ट तुम्ही बाजूला काढून ठेवला त्यालाच म्हणतात रिझर्व्ह किंवा रिटेन्ड अर्निंग्ज. इट इज द इंटरनल सोर्स. इंटरनल सोर्स का म्हटलं आहे, कारण कंपनीच्या प्रॉफिट्समधलाच तुम्ही थोडासा पार्ट काय केलं आहे, बाजूला काढून ठेवलेला आहे. ऑफ फायनान्सिंग इट इज नथिंग बट प्लॉगिंग बॅक ऑफ प्रॉफिट. म्हणजे तुमच्याकडच्या प्रॉफिट्समधलाच पार्ट थोडा बाजूला काढायचा रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणून आणि तोच पुन्हा कंपनीत इन्व्हेस्ट करायचा. म्हणून ते आपण काय म्हणणार, ते आपण रिटर्न त्याच्यामध्ये वापरले. आणि चौथा जो पार्ट आहे तो आहे बॉरोड कॅपिटल. आता बॉरोड कॅपिटलमध्ये आपल्याला जे काही पार्ट बघायचे ते आपण डिटेलमध्ये बघूयात. त्याच्यामधला पहिला आहे डिबेंचर. ओके, डिबेंचर इट इज ॲक्नॉलेजमेंट ऑफ लोन्स रेज्ड बाय कंपनी. कंपनी हॅज टू पे इंटरेस्ट ॲट ॲन ॲग्रीड रेट. म्हणजे डिबेंचर्स हा पण चॅप्टर जो आहे तो आपण नंतर इन डिटेल बघणार आहे. पण डिबेंचर म्हणजे काय करते, जसं कंपनी शेअर्स इश्यू करते म्हणजे आयदर इक्विटी शेअर्स ऑर प्रेफरन्स शेअर्स, त्याच पद्धतीने कंपनी डिबेंचर्स पण इश्यू करते. डिबेंचर्स इश्यू करते म्हणजे काय करते, कंपनी त्या पर्सनकडनं, त्या ऑर्गनायझेशनकडनं, त्या इन्स्टिट्यूटकडनं एक प्रकारे लोन घेते आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना डिबेंचर्स सर्टिफिकेट इश्यू करते. मग आता
तुम्ही जर लोन घेत आहात तर त्याच्यावरचे इंटरेस्ट तर पेड करायला पाहिजे. ते इंटरेस्ट रेट पण ॲग्रीड म्हणजे आधीच ठरलेला असतो की 12% डिबेंचर्स, 9% डिबेंचर्स, 15% डिबेंचर्स असं. आणि कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला त्याच्यावरचा इंटरेस्ट पेड करावाच लागतो. कंपनीला प्रॉफिट हो किंवा लॉस हो, इंटरेस्ट ऑन डिबेंचर हॅज टू पे. ओके, म्हणजे लॉस झाला आणि कंपनी उद्या असं म्हणू शकत नाही की डिबेंचर होल्डर्सला की आमचा यावर्षी लॉस झाला, आम्ही तुमचं इंटरेस्ट पेड करू शकत नाही, असं कंपनी म्हणू शकत नाही. ह्याच्यात एक बेसिक डिफरन्स असा आहे की इक्विटी शेअर होल्डर्स किंवा प्रेफरन्स शेअर होल्डर्स हे दोन्ही काय आहेत, कंपनीचे ओनर्स आहेत. दे आर द ओनर्स ऑफ द कंपनी. आणि डिबेंचर होल्डर्स हे कंपनीचे क्रेडिटर्स आहेत, बिकॉज दॅट मच अमाऊंट इज पेएबल बाय द कंपनी टू द डिबेंचर होल्डर्स. तेवढी अमाऊंट कंपनीला डिबेंचर होल्डर्सला पे करायची आहे. सो डिबेंचर होल्डर्स आर द क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणूनच त्याला बॉरोड कॅपिटलच्या अंडर घेतलं आहे, आपण त्यांच्याकडून लोन घेतलं आहे. नेक्स्ट पार्ट आहे टर्म लोन, बॉरोड कॅपिटलमधला. टर्म लोन्स आर प्रोव्हाइडेड बाय बँक अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. दे कॅरी फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, आता हे आपल्याला माहिती आहे टर्म लोन म्हणजे एखाद्या बँकेकडून आपण 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षांसाठी लोन घेतलं तर टर्म झाली त्याची ती. आणि मग बँकेला आपल्याला जे काही आपण लोन घेतलं आहे त्याच्यावर दरवर्षी जे काही रेट ऑफ इंटरेस्ट असेल त्यांनी EMI कॅल्क्युलेट होतो, बरोबर आहे. त्या EMI किंवा ते इन्स्टॉलमेंट आपल्याला कंटिन्युअसली पे करावे लागतात. सेम प्रोसेस अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अदर दॅन बँक्स. फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं पण आपण लोन घेऊ शकतो आणि कॅपिटल रेज करू शकतो. तर त्या केसमध्ये आपल्याला फिक्स्ड जे काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आपल्याला पे करायचा आहे. आता हे जे काही आपण कन्सेप्ट बघितला आहे तो कन्सेप्ट बघण्यासाठी आपण एक बॅलन्स शीट बघूयात आणि त्या बॅलन्स शीटमधनं आपण ते व्यवस्थित समजून घेऊयात. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या बॅलन्स शीटमध्ये लेफ्ट हँड साईड ॲज वी नो इज कॉल्ड ॲज लेफ्ट हँड लायबिलिटी साईड अँड द राईट हँड साईड कॉल इज ॲसेट साईड. इथं लेफ्ट हँड साईडला त्यांचं शेअर कॅपिटल दोन पार्टमध्ये, एक आहे इक्विटी शेअर्स आणि दुसरा आहे प्रेफरन्स शेअर्स. इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. इक्विटी शेअर्सची अमाऊंट किती आहे, 10,000 शेअर्स ऑफ ₹10 इच. सो 10,000 इंटू 10 1 लाख रुपीज. नंतर प्रेफरन्स शेअर्स आहेत 5,000 ऑफ ₹100 इच. सो 5,000 इंटू 100 5 लॅक्स. त्यांचे रिझर्व्स अँड सरप्लस म्हणजे त्यांच्या प्रॉफिटमधला जो काही पार्ट त्यांनी बाजूला काढून ठेवला आहे तो आहे 50,000. म्हणजे आपण जर ओन्ड कॅपिटल म्हणून बघितलं स्वतःचं तर किती झालं आहे, 5 लॅक्स प्लस 1 लॅक 6 लॅक प्लस 50,000 म्हणजे ह्याची टोटल झाली 6,50,000. ओके, आता लायबिलिटीजमध्ये काय दिलं आहे बघा, 1,000 10% डिबेंचर्स ऑफ 100 इच फुल्ली पेड. म्हणजे ह्या कंपनीने ABC कंपनीने 1,000 डिबेंचर्स इश्यू केलेत आणि प्रत्येक डिबेंचरची व्हॅल्यू किती, 100 रुपीज. 10% हा काय, त्या डिबेंचरवरचा रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे कंपनीला या 1,000 डिबेंचर होल्डर्सला दरवर्षी 10%नी इंटरेस्ट कंपल्सरी पेड करायचा आहे. ओके, सो 1,000 डिबेंचर्स इंटू ₹100 तर ती अमाऊंट झाली तुमची 1 लाख. आणि बाकीच्या लायबिलिटीज दिल्यात क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. आता जर तुम्ही ह्याचं जर कॅपिटल स्ट्रक्चरचं जर आपण बघायला गेलो तर इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे आपण बघितलं 1 लाख, प्रेफरन्स शेअर कॅपिटल म्हणजे आपण बघितलं 5 लॅक्स, रिझर्व्स अँड सरप्लस किती आहेत 50,000. हा जो काही सगळा पार्ट आहे इथून इथपर्यंतचा रिझर्वपर्यंतचा ह्याला सगळ्याला आपण काय म्हणतो, ओन्ड कॅपिटल. ह्याला आपण काय म्हणतो, ओन्ड कॅपिटल. ओके, आणि आपण लोन घेतले ते कोणाकडून घेतले, डिबेंचर होल्डर्सकडनं. ती अमाऊंट किती आहे, 1 लाख. हे काय झालं आपलं लोन किंवा आपण ह्याला काय म्हणतो, डेट. हे काय झालं, ह्यांचं कॅपिटल स्ट्रक्चर झालं ABC कंपनीचं. येतं लक्षामध्ये. मग अशा प्रकारे कुठल्याही कंपनीची जर आपण बॅलन्स शीट घेतली आणि त्या बॅलन्स शीटमधली लायबिलिटी साईड जर आपण चेक केली तर तुम्हाला पहिल्या सेक्शनमध्ये जिथे तुमचे इक्विटी शेअर्स आहेत, प्रेफरन्स शेअर्स आहेत, रिझर्व्स अँड सरप्लस आहेत. आता रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये जनरल रिझर्व्ह असतो, रिझर्व्ह फंड असतो, कॅपिटल रिझर्व्ह असतात.
त्याची ॲडिशन तुम्ही जर केली तर तुम्हाला सहज लक्षात येईल त्या कंपनीचं ओन्ड कॅपिटल किती आहे. आणि इथे ज्या लायबिलिटीज आहेत याच्यामध्ये डिबेंचर होल्डर्स असतील, बँक लोन असेल, अदर लॉंग टर्म लोन्स असतील, ह्या सगळ्याची टोटल केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, डेट किंवा लोन त्यांनी किती घेतलं आहे. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही कंपनीची बॅलन्स शीट बघितली त्या कंपनीचं कॅपिटल स्ट्रक्चर तुम्ही तुमचं स्वतः स्टडी करू शकता. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल स्ट्रक्चर आणि कंपोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर हा भाग डिटेलमध्ये बघितला. ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे.